हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. BCom फर्स्ट सब्जेक्ट आहे इन्शुरन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट पाहतोय. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत विमा सामाजिक सुरक्षिततेचे साधन. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, 10 मार्क्ससाठी विचारला जातो आणि याच्यामध्ये पॉईंट्ससुद्धा आहेत 10. तर यामध्ये आज पाहणार आहोत की विम्यामुळे समाजाला कशा पद्धतीने सुरक्षितता मिळते किंवा समाजासाठी विमा हे एक सुरक्षिततेचे साधन म्हणून कसे उपयोगी पडत असते हे आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे पहिला पॉईंट, मानवी हक्क सनदेतील सुरक्षा हक्क. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 1948च्या मानवी हक्क विषयक सनदेमध्ये प्रत्येक व्यक्तीस स्वतः आणि कुटुंबासाठी, बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी, प्रत्येक व्यक्ती स्वतः आणि कुटुंबासाठी अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सेवा प्राप्त करणे, त्याचबरोबर बेकारी असेल, आजारपण असेल किंवा अन्य काही जीवनावश्यक कमतरता असतील की ज्या नियंत्रणाबाहेरील आहेत, त्या सर्वांपासून सुरक्षा प्राप्तीचा हक्क आहे, असं त्यांनी या सनदेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे व्यक्तीला ज्या काही त्याच्या गरजा आहेत त्यांच्याविषयी सुरक्षा मिळवण्याचा एक प्रकारचा हक्क आहे. तर तो हक्क त्यांना कुठून प्राप्त होत असतो, तर शासन काहीतरी त्यांना मदत करत असते. एक प्रकारे समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असते. मग शासनाकडे एवढा पैसा येतो कुठून, तर शासन काय करत असते की आवश्यक असा निधी त्याच्यासाठी सामाजिक निधी एक प्रकारचा उभारत असते. आणि सामाजिक निधीसाठी आर्थिक मदतीची गरज भासली तर सरकारला कोण मदत करत असते, तर विमा हा शासनाला, सरकारला एक प्रकारची मदत करत असतं. म्हणजे आर्थिक मदतीसाठी विमा हा उपयुक्त आहे. नंबर 2 तो म्हणजे सुरक्षा निधीची सोय. भारतीय राज्यघटनेत काय केलेलं आहे, सामाजिक सुरक्षिततेचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यासाठी एक सेपरेट कलम आहे, ते म्हणजे कलम नंबर 41. त्याच्यामध्ये आर्थिक क्षमता आणि विकासानुसार प्रत्येकाला काम आणि शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात. त्या कलमानुसार कलम नंबर आहे 41. आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतीय जीवन विमा महामंडळाने एक प्रकारचा सुरक्षा निधी तयार केलेला आहे. आणि या सुरक्षा निधीचा वापर कशासाठी होत असतो, तर समाजातील दुर्बल घटकांना, म्हणजे जे गोरगरीब आहेत अशा लोकांना या विम्याचे लाभ मिळवून देण्यासाठी केला जातो. म्हणजे एक प्रकारे विम्याचा उपयोग कशासाठी आहे, आपल्याला सुरक्षा निधीची सोय करण्यासाठी विम्याचा उपयोग होतो. नंबर 3 सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्यात वाढ. आता विविध व्यक्ती, कारखाने, उद्योग, कारखान्याची मालमत्ता, व्यापारात सहभागी होणाऱ्या संस्था या सर्वांना सुरक्षितता कशामुळे प्राप्त होत असते, तर विम्याच्या संरक्षणामुळे प्राप्त होत असते. म्हणजे अनपेक्षितपणे एखादं संकट आलं तर त्याच्यामुळे जर संपत्तीचं नुकसान झालं तर त्याची भरपाई त्यांना कुठून मिळवता येते, तर विमा कंपनीकडून मिळवता येते. म्हणजे त्यापूर्वी काय करणे आवश्यक आहे, मी विमा घेणे आवश्यक आहे. यातूनच काय होते, व्यावसायिकांना सुद्धा संरक्षण भेटते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबियांना सुद्धा आर्थिक मदत होत असते. त्याच्यातून म्हणजे त्या संकटांमुळे त्या लोकांचं स्वास्थ्य बिघडलं असतं, त्याची आर्थिक परिस्थिती कुटुंबाची खालावली असती. त्या परिस्थितीवर कोणताही वाईट परिणाम न होता विम्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या स्वास्थ्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणूनच विमा हे सामाजिक सुरक्षिततेचे साधन आहे. नंबर 4 धोक्याचे विभाजन. आता विमा हा सामाजिक सहकार्याचा आविष्कार आहे का, तर आहे. आता धोक्याचे विभाजन आणि आर्थिक नुकसान संपूर्ण समाजामध्ये विभागून विम्याचे संरक्षण प्राप्त करणाऱ्यांकडून जी काही रक्कम हप्त्याच्या स्वरूपात जमा झालेली असते तिचा एक प्रकारे निधी तयार केला जातो. आणि विमा धोका टाळत नाही, मात्र काय करत असतो, धोक्याचे विभाजन करतो. अनेक व्यक्तींमध्ये धोक्याचे विभाजन केले जाते. म्हणजे अनेक व्यक्ती विमा घेतात विमा हप्त्याच्या स्वरूपात,
काही रक्कम विमा कंपनीला जमा करतात, त्यातून विमा कंपनीकडे एक प्रकारचा निधी निर्माण होत असतं आणि त्या निधीचा वापर काय करत असते विमा कंपनी? समाजामधील एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे नुकसान पोहोचले तर भरपाई करते. म्हणजेच काय, अनेक लोकांनी विमा घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय केलेलं आहे, भविष्यामध्ये येणाऱ्या धोक्याचे विभाजन अनेक व्यक्तींमध्ये केलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हप्त्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काहीतरी मदत करत असते. नंबर 5, आत्मविश्वास व धाडस यात वाढ. विम्याच्या संरक्षणामुळे उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक यांच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येतो. त्याचबरोबर उत्पादनाच्या नवीन क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रवेश केलेला सुद्धा दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि धाडस यामध्ये सुद्धा विम्यामुळेच वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भविष्यामध्ये जरी संकट आलं तरी कारखानदार असेल, प्रकल्प घेणारा प्रकल्पक असेल किंवा एखादा नवीन उद्योजक असेल तर तो घाबरत नाही. कारण काय होते, जरी भविष्यात त्याला कोणत्याही प्रकारचं संकट आलं तरी त्याने त्यापूर्वी विमा घेतलेला असेल, आपल्या व्यवसायातील मालमत्तेचा असेल, कर्मचाऱ्यांचा असेल, तर त्याला त्या संकटाच्या वेळी आर्थिक मदत कोण करते, तर विमा कंपनी करत असते. म्हणजे एकूणच संकट जरी आलं तरी विमा कंपनी मदत करत असल्यामुळे उद्योजक त्या ठिकाणी धाडसाने उभा राहतो. म्हणजे त्याला आर्थिक समस्या उद्भवत नाही. नंबर 6, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक. आता विमा समाजापुढील विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे, हे आपणाला माहीतच आहे. आता दरवर्षी हजारो लोक काय करतात, आयुर्विमा पत्रधारक असतात, त्याचबरोबर इतर प्रकारचे विमा घेत असतात. मग अशा आयुर्विमा पत्रधारकांच्या कुटुंबियांना विमापत्राचे पैसे देऊन विमेदाराच्या कुटुंबापुढील काही समस्या सोडवण्याचं काम कोण करत असते, तर विमा कंपनी करत असते. त्याचबरोबर औद्योगिक अपघातामध्ये तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व एखाद्या कर्मचाऱ्याला आले तर त्यावेळेस पुरेशा स्वरूपात नुकसान भरपाई देऊन त्या कर्मचाऱ्याचे त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाचे जे काही आर्थिक प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम कोण करत असते, विमा कंपनी करत असते. म्हणजे आर्थिक समस्या समाजातील कामगार वर्गाची असेल किंवा उद्योगाची सोडवण्याचं काम कोण करत आहे, विमा हे करत आहे. त्याचबरोबर कामगार व इतरांना वैद्यकीय विमापत्राद्वारे वैद्यकीय खर्चाची सोयसुद्धा केली जाते. म्हणजे एखाद्या कामगाराला अपंगत्व आलं असेल किंवा आजारपणाच्या काळामध्ये त्याला जो काही वैद्यकीय खर्च येतो किंवा त्याच ठिकाणी औषधोपचाराचा काही खर्च येत असेल तर त्यावेळेस त्याला भरपाई कुठून मिळत असते, तर विमा कंपनीकडून मिळत असते. म्हणजे सामाजिक विम्याद्वारे बेकार व्यक्ती असेल, वृद्ध व्यक्ती असेल, अपंग व्यक्ती असेल इत्यादींच्या पुढील काय होतं, प्रश्न सोडवण्यासाठी विम्याची मदत होत असते. म्हणजे अशा प्रकारे विमा अनेक सामाजिक समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे किंवा मदत करत असतो, हे आपणास दिसून येते. नंबर 7, शैक्षणिक विकासास मदत. आता विमा व्यवसाय विमेदार आणि सामान्य जनता यांच्या शैक्षणिक विकासासाठी मदत करत असतो. कसा करत असतो, तर बघा की लोकांना बचतीची सवय लावणे, त्यांचं स्वास्थ्य संरक्षण, त्याचबरोबर विविध रोगांपासून त्यांचे स्वतःचे संरक्षण करणे, कुटुंब नियोजन किंवा कुटुंबाचे आर्थिक संरक्षण इत्यादींचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने विमा व्यवसायाद्वारे जाहिरात केली जाते. म्हणजे समाजातील लोकांना बचत करता यावी किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबाचे नियोजन करता यावे किंवा कुटुंबासाठी भविष्यासाठी आर्थिक संरक्षण प्राप्त करता यावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कोण राबवत आहे, विमा कंपनी राबवत आहे. किंवा ज्या काही विम्याच्या योजना आहेत त्याच्याद्वारे आपल्या मुलामुलींना शिक्षणाची किंवा त्यांच्या लग्नाची भविष्याची तरतूद करता येण्यासाठी विमा कंपनी योजनांची आखणी करत आहे. याच्यातूनच काय होत आहे, शैक्षणिक विकासासाठी मदत होत आहे. नंबर 8, वाहतूक सेवेचा विकास. विमा व्यवसायात विमा हप्त्याद्वारे गोळा होणाऱ्या निधीचा वापर हा देशामध्ये किंवा देशात बाहेर ज्या काही वाहतूक सेवेचा विकास करायचा आहे त्याच्यासाठी वापर केला
जातो. आता सार्वजनिक वाहतूक सेवा संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांना वाहतूक सेवेच्या विस्तारासाठी आर्थिक मदत विमा कंपनी करते. कशा स्वरूपात करते तर कर्ज रूपाच्या स्वरूपात करत असते. म्हणजे सरकारला वाहतूक सेवेसाठी कोणाची मदत घ्यावी लागते तर विमा कंपनीची, कारण विमा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता असते. त्याचबरोबर वाहतूक आणि परिवहन विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी विमा एक प्रकारची मदत करत असतो. नंबर 9, निवास समस्या दूर करण्यास मदत. आता देशातील लोकसंख्येच्या वाढीबरोबरच नागरी त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये निवासाची समस्या आपल्याला वाढलेली दिसून येते. मग नियमित उत्पन्न असणाऱ्या लोकांना निवासाची समस्या सोडवणे कठीण जात आहे. म्हणजे कमी प्रमाणात किंवा ठराविक दरानेच त्यांचं उत्पन्न आहे, त्याच्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत नाही. मग अशा लोकांना स्वतःला राहण्यासाठी घर बांधण्याची एक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असते. मग या लोकांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राजीव गांधी योजना किंवा इंदिरा आवास योजना अशा वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या सरकारमार्फत आयोजित केल्या जातात आणि त्याच्यातून लोकांना काही प्रमाणामध्ये भांडवल देऊन त्यांना किंवा गृह कर्ज देऊन किंवा मोफत काहीतरी घरांची सोय करून त्यांना निवास समस्या दूर करण्यासाठी मदत केली जाते. याच्यासाठी सुद्धा सरकारला आर्थिक निधी कोण पुरवठा करते तर विमा कंपनी करत असते. नंबर 10, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना लाभ. देशात दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यामधील बऱ्याच व्यक्ती अशा असतात की ज्यांना अजिबात जमीन नसते, म्हणजे भूमीहीन असतात, ते मजूर असतात, हमाल असतात, काही लहान व्यावसायिक असतात किंवा रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जाणारे कामगार असतात. म्हणजे त्यांचा व्यवसाय अशा पद्धतीने चालू असतो. म्हणजे आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी ते अशा पद्धतीने कार्यरत असतात. व सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून त्यांनाही विम्याचे लाभ मिळावे लागतात. या व्यक्ती विमा घेऊ शकत नसल्याने सरकारला दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना काय करावे लागते, विमा संरक्षण देण्याची व्यवस्था करावी लागते. म्हणजे जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत ते काही विम्याचा हप्ता भरू शकणार नाहीत. मग अशा लोकांसाठी विमा कंपनी काय करत असते, एक वेगळ्या प्रकारचा निधी बाजूला ठेवत असते, ज्यातून दारिद्र्य रेषेखालील लोकांना आर्थिक लाभ मिळवून देता येईल. आणि त्यासाठी लागणारे जे काही विमा हप्ते आहेत ते शासन किंवा विमा संस्था एक सामाजिक सुरक्षा निधीतून देत असते. म्हणजे विमा कंपनीसुद्धा अशा सामाजिक कार्यासाठी सहकार्य करत असते. केवळ शासनच विमा हप्ते भरते असे नाही, तर विमा कंपनीसुद्धा काही विमा हप्ते माफ करून सामाजिक सेवांचा पुरवठा करत असते. आणि या वर्गाला म्हणजे जे काही दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत अशा लोकांना विम्याचे लाभ मिळावे किंवा अपघाताने त्यांना येणारे मृत्यू असेल किंवा अपंगत्व असेल तर त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत हे शासनसुद्धा करत असते, त्याचबरोबर विमा कंपनीसुद्धा करते आणि त्याच्यातूनच आपल्या देशाचा विकास झालेला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे विमा हा एक सामाजिक सुरक्षिततेचे साधन म्हणून कार्यरत